लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, त्यापूर्वीच शिरूर लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात चांगल्याच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या होत्या. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी थेट अजित पवार यांना आव्हान देत त्यांच्यावर टीका केली. अजित पवार यांनी देखील त्यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. मात्र, आरोप-प्रत्यारोपात शिरूर लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील राजकारणात चांगलाच चर्चेचा विजय ठरला. आता या लोकसभा मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे यांना पाळण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर यांनाच लोकसभा निवडणूक लढण्याची खेळी अजित पवार यांनी आखली होती. मात्र, नाना पाटेकर यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे आता या मतदारसंघात शिवाजी आढळराव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 2009 आणि 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र, 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन उमेदवार अमोल कोल्हे यांनी बाजी मारली होती. अमोल कोल्हे यांना विजयी करण्यासाठी अजित पवार यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, आता परिस्थिती बदलली असून अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्या सोबत असल्याने अमोल कोल्हे यांना पाडण्यासाठी अजित पवार यांनी चंग बांधला आहे.